बाळूमामा देवालय आदमापूर, तालुका बिदरगड, जिल्हा कोल्हापूर। बाळूमामाने कर्नाटक मध्ये जन्म घेतला। चिकोडी तालुका, जिल्हा बेळगाव, अकोला या गावामध्ये आज बाळूमामाची समाधी एक आदमापूर मध्ये झाली। बाळूमामा जन्मी धनगर पण शेषाचे अवतार होते। बाळूमामाने धनगर कुळामध्ये जन्म घेतला पण अवतारी मामांचा शेषाचा होता। बाळूमामा हयेत असताना ह्या भूतलावर भरपूर सत्ता चाललेल्या आहेत। मेघराजावरती सत्ता चाललेली आहेत, वायुदेवावरती सत्ता चाललेली आहेत, अग्नीवरती सत्ता चाललेली आहेत, हौत्या नदीवरती सत्ता चाललेली आहेत, ह्या जमिनीवर सुद्धा बाळूमामाने सत्ता चाललेली आहेत। असेच आपल्याकडे वेळ नाही तरी पण एक 5 ते 10 मिनिटं आपण आज तरंगवणी गावामध्ये 16 दिवस या गावाचं एक भाग्य आणि पूर्व जन्माचं पुण्य म्हणून बाळूमामा एवढं दिवस या ठिकाणी मुक्काम केला। हे मुक्काम एवढं दिवस मामा राहिला म्हणजे तुमच्या गावाचं इडा पिडा सगळं मामा घेऊन जाणार। बघतानो एवढं लक्षात ठेवा, तुमच्या गावात काही सुद्धा ठेवणार नाही बाळूमामा। पूर्ण तुमच्या गावाच्या शिवाराला येडा टाकला बाळूमामा। तर असे तुम्ही सुद्धा बरेच बघितलं, सरपंच असतील, गावातली तरुण मंडळ असतील, जी पंगत देणार असतील, जे इथं पळापळी सहकार्य करतील, त्यांना सदावकाल बाळूमामा त्यांच्या घरामध्ये पाणी भरतात। लक्षात ठेवा, का तर मामा असताना सांगितलेले आहेत, अरे कोणी मला 10 दिलं त्यांना 100 द्या लागतंय, 100 दिलं तर 1000 द्या लागतंय, 2 अगरबत्ती जरी आणली तिचं सुद्धा मला द्या लागतंय, कोण मूठभर तांदूळ आणून दिलं तर मुठानं वाढवून द्या लागतंय, असं मामा बोलायचे। तर हे बाळूमामा ह्या पृथ्वीच्या अगोदर जन्म झालेला आहे। मामा काय म्हणत होता, या पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे। एकाच वेळी या जगातल्या वल्ल्या झाडाला आग लागेल त्या दिवशी ह्या जगात बाळू धनगर नाही असं समजा, तवर तुम्ही कुठून बी हाक मारा, बाळू धनगर तुमच्या पाठीवर आहे म्हणायची मामा। बाळूमामा पृथ्वीच्या अगोदर जन्म घेतलेला होता, देव होता, ईश्वर होता, परमात्मा होता। देवाला बकरीच राखायची का गरज होती? पण बाळूमामाने कलियुग मध्ये साक्षात भगवंताने ही बकऱ्यांचा अवतार घेतला आणि मामाने बकरी राखली। आणि आज बाळूमा देव होता, ईश्वर होता, लोक त्याला पालखीतनं मिरवणुकी काढली असती। लोकांची सेवा खायची का गरज होती देवाला? चिखलात पडायची का गरज होते? पण बाळूमामा कलियुग मध्ये साक्षात अवतार घेतला म्हणजे आज तुमच्या तरंगवाडी पत्र हे बाळूमामा आला असता का, पालखीत बसला असता का? त्या मेंढी माऊलीमुळं बाळूमामाने जग सगळं फिरलं। अखंड महाराष्ट्र हिंदुस्थान मामाने सांगितलेलं आहे, सूर्य उगवतोय, सूर्य मावळूस तर सगळं माझच आहे। जिथं सूर्य उगवतोय ती मावळूस तर सगळं माझच आहे म्हणून असं मामा बोलत होते। मामा असताना बरेच चमत्कार केलेले आहेत, भरपूर असं चमत्कार केलेला आहे। मी नाही बाबा, माझ्या हलसिद्धनाथाने केलेला आहे, माझ्या पंढरीच्या पांडुरंगाने केलेला आहे असं मामा बोलून दाखवत होते। मामावशी ताकद होते। आज मामांची बकरी 19 पालख्या आहेत। हे बिनमालकीचा गाडा आहे। कोण सेवा 5 दिवस करतोय, कोण 6 महिना करतोय, कोण वर्ष करतोय, कोण 10 वर्ष करतोय। तिला बंधनच आहे। आणि ज्यांना सेवा केलेल्या आहेत त्यांना सुद्धा बाळूमामा फळ दिल्याशिवाय सोडले नाहीत आतापर्यंत। एवढे मामांची ताकद आहे भरपूर। मामा असताना एका बळवंतराव पाटलाची ज्वारी चारली मामांची बकरी। बाळूमामा एका खांडाबरोबर गेले आणि दुसऱ्या खांडवाल्याने गेलं आणि बाबळीची झाडं शेंगानं वाकलेली होती आणि मेंढक्याने काय केलं, बाबळीची झाडं सगळी तोडली आणि त्या 200 पेंडी कडब्यामध्ये ओढून त्याच्यात टाकला। सत्यानाश केला त्या बळवंतराव पाटलाचा। गेल्या पेटाला चारून आली मेंढके आणि आल्यानंतर बळवंतराव पाटील दुसऱ्या दिवशी शेताकडे गेला, जाऊन बघतोय बाबळी झाडं बी तोडलेले आहे आणि 200 पेंडी कडबा बी तो सगळं काढून ठेवलेलं, सगळं चारलेलं आहे।
त्यानं ग्रामपंचायतच्या समोर आला आणि ठो 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 बोंब मारायला सुरू केला. मारायला लागल्यावर बाळूमामा चिकुत्रा नदीकडाला बसलेले, उन्हाचं कोण बोंबलते म्हणून बाळूमामा बी गावात आले. मग मामांची भक्त होते. मग काय झाले पाटील असं का बोंबलत्या? मामा तिची बाबळी झाडे बी तोडलेली आहेत आणि तिथे 200 पेंडी ज्वारी बी चाललेले आहेत. मग मामा म्हणली इथं बकरी तर कुणाची नाही तर बाबा, इथं बकरी माझीच आहे. जर माझ्या बकऱ्यांनी खाल्लेलं असेल तर माझ्या हर्षित नाताला आणि माझ्या पांडुरंगाला सांगते की, आणि तुला काय कमी पडू देणार आहे? पाटील म्हणा लागला तू देवाला सांगणार असतास, तू कशाला गावोगाव हिंडला असतास? गावातले लोक म्हणा लागले हे बघ मामांची बकरी केल्यात, मामांना काय वाईट ओंगाळ बोलू नको, आम्ही हे बघ तुझा भरपाई देतो, पण मामांना काय बोलू नको बाबा. म्हणले इकडं तिकडं करून गावकरी मिटवली आणि चालेल. ए पाटील म्हणला माझी बकरी खाऊन राहिलेला खळ्यावर टाकून रास कर म्हणला. काय राहिले ऊन करायचं म्हणला आणि गेला बडबडत. दुसऱ्या दिवशी गडी लावला आणि सगळं खुडला, खळ्यावर टाकला आणि रास करत होता. बरोबर बाळूमामा 5 वाजल्या आणि खळ्यावर बकरी घेऊन, काय पाटील साहेब रास चालू आहे म्हणला. होय आता सगळं चारून गेलास, हाय तेवढं तर काढून घेताव की म्हणला. रास कवा भरणार आहे सा म्हणला. ठीक आहे आता कोंबडी बिंबडी कापायचं, देवाला निवद करायचं आणि रास भरायचं. रास आता भरू नका म्हणला. पाटाच्या लेक चिन्ह उगावत आहे, चिन्ह उगवल्या पिठाला रास भरायचे.